महायुतीमध्ये एकमेकांचे पदाधिकारी न फोडण्याच्या निर्णयानंतरही कुरघोड्या सुरूच। जामनेरमध्ये शिंदेंच्या 2 महिला उमेदवार निवडणुकीतून माघार घेत भाजपात, तर हिंगोलीमध्ये भाजपच्या उमेदवाराकडून अर्ज मागे घेत शिवसेनेत पक्षप्रवेश। मुख्यमंत्री फडणवीसांचे मामे भाऊ अमरावतीमध्ये नगरसेवकपदी बिनविरोध। चिखलदरा नगरपरिषद निवडणुकीतून काँग्रेस उमेदवाराची माघार घेतल्याने विजय। मुख्यमंत्री फडणवीसांकडून फोनवरून शुभेच्छा। पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटलांना मुदतवाढ म्हणणं मांडण्यासाठी 28 नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी, तर जागा कुलमुखत्यापत्रधारक शीतल तेजवानी चौकशीसाठी गैरहजर राहिल्याची ही माहिती। पुण्यात कडाक्याच्या थंडीमध्ये 16 वयोवृद्ध रुग्णालय हे रुग्ण रस्त्यावरती, तर ससून रुग्णालयानं दादासाहेब गायकवाड यांच्या संस्थेकडे रुग्ण सोपवले होते। वृद्धाश्रमासाठी जागा नसल्याचं कारण देत दादासाहेब गायकवाड यांच्याकडून वृद्धांची फरफट। दिल्लीमध्ये सांगलीतील 10वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या। शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवलं। मुख्याध्यापकांसह 2 शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल। शाळेबाहेर पालकांचं आंदोलन, न्याय देण्याची ही मागणी। दादर कबूतरखान्याचा मुद्दा पुन्हा तापण्याची शक्यता। जैन मुनी आणि सरकारला दिलेला 15 दिवसांचा अल्टिमेटम संपला। जैन मुनींचा 28 नोव्हेंबरपासून पुन्हा आंदोलनाचा इशारा। ट्रेनमध्ये हिंदी मराठी वादावरून 19 वर्षीय तरुणाला बेदम मारहाण। मारहाणीमुळे तरुणानं आत्महत्या केल्याचा वडिलांचा आरोप। कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। मुंबईतील अंधेरी स्थानकावरती धर्मांतर होत असल्याचा दावा। व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल। प्रकरणात अद्याप कोणतीही तक्रार नाही। राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनामध्ये 73 कोटींचा घोटाळा। बीडमध्ये महसूल विभागामध्ये मोठी खळबळ। 3घांना अटक, तर 10 जणांविरोधात गुन्हा दाखल। एसआयटीकडून तपास सुरू। रायगडमधील ताम्हिणी घाटात थार गाडी 600 फूट दरीत कोसळली। 4घांचे मृतदेह हाती, इतरांचा ड्रोनद्वारे शोध सुरू। मुंबई विमानतळ संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बंद। वार्षिक देखभालीसाठी धावपट्टी बंद ठेवण्याचा निर्णय। संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद। खडकवासला धरण ते पर्वती शुद्धीकरण केंद्रादरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी निर्णय। शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार। 252 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरीला मुंबई पोलिसांचं समन्स। ऑरी दाऊद इब्राहिमचा भाचा आरोपी सलीम शेखचा दावा। श्रद्धा कपूर, नोरा फतेही, जिशान सिद्दीकींची चौकशी केली जाणार।